महायुतीमध्ये फोडाफोडी करायची नाही, तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही असे अलिखित ठरलेले असतानाही काहींना पैशाचा जोर आहे, त्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केली। आम्ही याचे गांभीर्याची दखल घेऊन त्याचा अहवाल एकनाथ शिंदे यांना देणार आहोत। महायुतीच्या अंतर्गत जर हे सर्व सुरू राहिले तर त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल, असे स्पष्ट मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत व्यक्त केले। जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपसामध्ये फोडाफोडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही, पण तरी माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केलेली आहे। याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे, परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत। अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल, हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतोय। का करतात, कशासाठी करतायत, वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका, म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे। परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे। मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही। याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, परंतु संयमाची सुद्धा एक मर्यादा असते। दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं, मला वाटतं ही नीती बरोबर नाहीये। परंतु यामुळे नाराजी वाढत चालली आहे। कुठे तुमची मैत्री आहे, निश्चित नाराजी वाढते, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो। कोणत्या खुशीने काय गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार, काय दबाव होता त्याच्यावर, गंगापूरमध्ये काय चालू आहे, वैजापूरमध्ये काय चालू आहे, रत्नापूरमध्ये काय चालू आहे, आणि हे सगळे ठिकाणी जर असं चालत असेल तर मग महायुती म्हणून आपलं रोल काय? म्हणून हे थांबलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे। थांबवा। ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर, लागोलाग येणाऱ्या इलेक्शनवर होऊ शकतो। जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, मग हे पूर्वतयारी मग प्रत्येक पक्ष असा करायला लागला की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे, तर मग महायुती हे मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत, आणि याची जाणीव त्यांनी वर्षांनी त्यांना करून दिली पाहिजे। जशाच तसं म्हणण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीला ऍक्शनला रिॲक्शन ही असतेच, आणि म्हणून आता ह्या रिॲक्शन कशा द्यायच्या किंवा काय द्यायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी घेतला पाहिजे। रोज सकाळी उठल्यानंतर यांनी याचे कोण फोडले आणि त्यांनी त्याचे कोण फोडले यावर किती वेळ चर्चा करायची? प्रचार करायचा का या फोडाफोडीचं राजकारण करायचं, हे एकदा ठरलं पाहिजे ना। यावर उत्तर म्हणून बावनकुळे असं म्हणाले की शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात, भाजपाचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, ऑप्शन लोक शोधत असतात। लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणे असा होत नाही। बावनकुळ्यांना सुद्धा माहिती आहे की काय ठरलंय, हे जबाबदारीने बोलतोय। मग जर अशा पद्धतीने वाटत असेल की याच्यामुळे पक्ष वाढतोय किंवा आणखीन काय होतंय तर तुम्हाला लखलाभ, आम्ही तुमच्याकडून संयम नावाचे जो काय गृहपाठ शिकलेलो आहे तो संयम आम्ही पाळतोय। तुम्ही काल आठवण करून दिली होती की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची सगळी चर्चा झाली, सगळं ठरलंय, तुम्ही बोलत नाही, 4 तासाने नगराध्यक्षांचा प्रवेश होतो, त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा हेच तर वाईट आहे ना। मी जे काल सांगितलं की शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झालेली आहे, त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, त्यांच्यात कोणतेही रुसवा फुगवा नाहीत, आणि त्यांनी ठरवलेल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही भाजपच्या कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश देत नाहीत। मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे उमेदवार फोडणं किंवा पदाधिकारी फोडणं हे कितपत योग्य आहे? मग ह्याच्या एखादा जर मग आम्ही घेतला किंवा एखाद्या तालुक्या लेवलला एखाद्या